मागच्या लेक्चरमध्ये आपण पॅरलल ॲक्सिस थेरम पाहिला होता. आता आपण त्याचा नेक्स्ट पार्ट जो आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम ते सुरू करणार आहोत. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ओके, आता पहा आपण जे पॅरलल ॲक्सिस थेरम पाहिला होता तो 3D बॉडीसाठी आपण अप्लाय केला होता. ठीक आहे. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम जो आहे तो आपण लॅमिनार बॉडी इज रिलेटेड टू 2 डायमेन्शनल बॉडीज. ओके, ज्या बॉडी एक्सप्लेन करण्यासाठी डिफाइन करण्यासाठी आपल्याला फक्त 2 ॲक्सिसची 2 डायमेन्शनची गरज लागते, आपण त्याला लॅमिनार बॉडी म्हणतो. ओके, कन्सिडर ए लॅमिनार बॉडी which can rotate about 3 mutually perpendicular axes. Okay, in this figure x axis and y axis are in plane, while z axis is perpendicular to it, and all these 3 axes x, y and z are intersecting at point O. All these 3 axes x, y, z are intersecting to each other at point O. Okay, now consider a small element of lamina of mass dm situated at point P. Okay, join OP and draw perpendiculars PM and Pn on x axis and y axis respectively. Okay, now the perpendicular distances of point P from x axis, y axis and z axis are, आता पहिले x ॲक्सिस पाहूया आपण. परपेंडिक्युलर डिस्टन्स हे x ॲक्सिस आहे आणि x ॲक्सिस पासून तो पॉइंट जो आहे P किंवा तो एलिमेंट जो आहे P ठिकाणी जो लोकेट झालेला आहे तो एलिमेंट x ॲक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे, समजा हे y गृहीत धरूया आपण इथून इथपर्यंत y ॲक्सिस वर असल्यामुळे. ठीक आहे, हे y आहे समजा, त्याला आपण y पहा. आता ON is equal to MP is equal to y. This is the perpendicular distance of point P from x axis. Now second, perpendicular distance of point P from y axis is OM. Okay, is equal to NP is equal to आपण याला x म्हणू. ठीक आहे, काय x आहे, कारण x ॲक्सिस आहे आणि आपण इथून इथपर्यंत डिस्टन्स जे आहे आपण जसं x, y कोऑर्डिनेट इंडिकेट करण्यासाठी आपण जनरली यूज करतो बघा, तसं आपण स्मॉल x म्हणतो. OM is equal to NP is equal to x. This is the perpendicular distance of point P from y axis. Now z axis. ओके, आता z axis पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स पहा. पहिली गोष्ट तुम्ही ही फिगर तुम्ही इमॅजिन करायची. वाटल्यास मी एक पेपर घेतो बघा. ठीक आहे, हा जो पेन दिसतोय हा z axis आहे आणि जे बाकीचे 2 ॲक्सिस आहेत बघा
बाकीचे दोन ऍक्सिस जे आहेत ते असे, हे तुम्हाला प्लेन दिसते, प्लेनर बॉडी आहे, लॅमिनार बॉडी आहे. हे समजा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा जो आहे तो झेड ऍक्सिस. पाहता तुम्हाला दिसतंय वर्ष. आणि आपण हे बाकीचे जे कन्स्ट्रक्शन केले ते काही इथे केले, म्हणजे लॅमिना मध्ये केले, प्लेन मध्ये केले. ठीक आहे. आता पहा, हे पी पॉइंट जो आहे तो लॅमिना वरती आहे, प्लेन वरती आहे. म्हणजे ओपी हे डिस्टन्स जे आहे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं काय याचं पी पॉइंटचं, कशापासून, झेड ऍक्सिस पासून. म्हणजे आपण OP इज इक्वल टू, इथं आपण आर, ठीक आहे. पहा, परपेंडिक्युलर डिस्टन्सेस ऑफ पॉइंट P फ्रॉम x axis, y axis and z axis are y, x and r respectively. ओके. आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया पाहूया. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया of a body about an axis about x axis. ओके. x axis ला बोलते आपण मोमेंट ऑफ इनर्शिया पाहू. ठीक आहे. I म्हणतो आपण, I लेटर इंडिकेट करतो, x axis असल्यामुळे x लिहितो. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला जो आहे, जनरल फॉर्म्युला किंवा डेफिनेशन जे आहे ती काय, मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी अँड परपेंडिक्युलर स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. ओके. मग आता आपण जर समजा, आता सध्या पॉइंट आपण रेफरन्स पॉइंट जो घेतलेला आहे तो DM घेतलेला आहे, एक स्मॉल एलिमेंट घेतलेला आहे लॅमिनाचा, त्या बॉडीचा. ठीक आहे. म्हणजे आपण फक्त ह्या DM एवढ्या एलिमेंट पुरता जर विचार केला तर त्याचं काय होईल, OP स्क्वेअर इंटू DM. हे काय झालं, IX. पण हे जे आहे हे मोमेंट ऑफ इनर्शिया फक्त DM साठी, कुठल्या ऍक्सिस भोवती, x ऍक्सिस भोवती. आपल्याला पूर्ण बॉडीचं पाहिजे तर आपण काय करतो, इंटिग्रेशन घेतो. म्हणजे IX इक्वल टू इंटिग्रेशन OP. तर OP चुकून माझ्याकडून लिहिण्यात आलं बघा. हे ऍक्च्युअली IX जे आहे, IX परपेंडिक्युलर डिस्टन्सचं, y म्हणजे m. ओके. आता पहा, IX चं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते काय, MP, त्याचा स्क्वेअर इंटू DM. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ठीक आहे. नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y axis, IY. फक्त या एलिमेंटचं पाहिलं आपण तर y axis पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स x आहे, म्हणजे आपण NP म्हणतो त्याला. NP स्क्वेअर इंटू DM. जर समजा आपण फक्त ह्या एलिमेंटचा विचार केला DM चा तर हे इक्वेशन येतं. आणि जर समजा पूर्ण बॉडीचा आपल्याला करायचं असेल त्या ऍक्सिस भोवती तर आपण त्याला इंटिग्रेशन म्हणतो. ठीक आहे. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z ऍक्सिस. ठीक आहे. आता पहा, IZ इज इक्वल टू इंटिग्रेशन OP स्क्वेअर इंटू DM. इक्वेशन नंबर 3. ओके. आता पहा, इन ट्रायंगल, एक ट्रायंगल घेऊया आपण ONP. इन ट्रायंगल ONP. या ट्रायंगल मध्ये पहा, तुम्हाला माहिती आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण काढलेले, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरसचा थेरम जर यूज केला तर काय होईल, OP स्क्वेअर इज इक्वल टू ON स्क्वेअर प्लस NP स्क्वेअर. OP स्क्वेअर है R स्क्वेअर है, ON है Y स्क्वेअर,
OM आहे त्याचा स्क्वेअर म्हणून y स्क्वेअर ला आपण इथं प्लस NP हे x आहे म्हणजे x स्क्वेअर याला इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. आता पहा याला आपण काय करू असलं काहीतरी येण्यासाठी पहा इथं आपण पुन्हा हे लिहू शकतो बघा इथं आपण इजिकल करून याला इंटिग्रेशन mp जे आहे ते y स्क्वेअर इंटू dm हे इक्वेशन नंबर 1 म्हणू इजिकल टू इंटिग्रेशन x स्क्वेअर इंटू dm याला इंटिग्रेशन 2 म्हणू इजिकल टू इंटिग्रेशन r स्क्वेअर इंटू dm याला इंटिग्रेशन 3 म्हणू. पहा वरचे इक्वेशन जर ऑब्झर्व केले तर आपल्याला x स्क्वेअर दिसतंय dm दिसतंय इथे x स्क्वेअर आहे पण dm नाही इथे y स्क्वेअर दिसतंय dm नाही इथे y स्क्वेअर आहे. आपण काय करूया इक्वेशनला dm ने मल्टिप्लाय करू आणि नंतर इंटिग्रेशन घेऊ मल्टिप्लाय इक्वेशन 4 by dm on both side and integrating ओके. आता आपण जर मल्टिप्लाय केलं dm न पहा r स्क्वेअर इंटू dm y स्क्वेअर इंटू dm x स्क्वेअर इंटू dm मल्टिप्लाय केलं नंतर इंटिग्रेशन घेऊया इंटिग्रेशन प्रत्येक टर्मला. ठीक आहे. आता पहा या r स्क्वेअर इंटू dm काय iz आहे इक्वल टू y स्क्वेअर इंटू dm इंटिग्रेशन हे काय ix प्लस साइन x स्क्वेअर इंटू dm हे iy. लक्षात ठेवा इथं x ऍक्सिस चा परपेंडिक्युलर डिस्टन्स हे y असते y ऍक्सिस चा परपेंडिक्युलर डिस्टन्स हे x असते. याच्यामध्ये कन्फ्यूज करू नका कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. दिस इज द मॅथेमॅटिकल इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम और थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. ठीक आहे. आता इथे स्टेटमेंट पहा तुम्हाला स्टेटमेंट सुद्धा येते अतिशय महत्त्वाचं आर्टिकल आहे. तुम्हाला मी याच्या अगोदर पॅरलल ऍक्सिस थेरम सुरू करताना सांगितलं होतं की दोन्ही पैकी एक परीक्षा येतो. ठीक आहे. आता पहा मोमेंट ऑफ इनर्शिया of a laminar body about an axis perpendicular to its plane is equal to sum of moment of inertia about two mutually perpendicular axes in its plane. Okay, this is the mathematical equation. तुम्हाला this is the statement of थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता तुम्हाला जर मॅथेमॅटिकल जे इक्वेशन आहे ते जर समजा तुमच्या डोळ्यासमोर असेल तर तुम्हाला सहज जे स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे. काय सांगितलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा लॅमिनार बॉडीचा कशाभोवती ऍक्सिस भोवती जो ऍक्सिस परपेंडिक्युलर त्या लॅमिनार बॉडीला तो इज इक्वल टू जे राहिलेले दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस असतील त्यांचा भोवतीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्यांचं समेशन असतं आणि ते दोन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस हे त्या प्लेन मध्ये असतात त्या लॅमिनार प्लेन मध्ये असतात. हे झालं त्याचं सेंटेन्सच्या स्वरूपामध्ये स्टेटमेंट. ठीक आहे. तर पहा तुम्हाला समजले असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आता असाइनमेंट जे आहे याच्यावरती एक असाइनमेंट आहे. तुमच्याकडे पुस्तकं आहेत जे जे मी तुम्हाला सांगितलंय हे तुम्हाला समजलं जर असेल तुम्हाला लिहिता येते त्याच्यामुळे मनाला लिहायचं आहे आणि मला त्याचा फोटो काढून मला पाठवायचं व्हॉट्सअपवर. ठीक आहे. मागच्या वेळेस मी जी असाइनमेंट दिली होती बघा पॅरलल ऍक्सिस थेरमचे फक्त एका विद्यार्थ्यानं ती असाइनमेंट कंप्लीट केली. तर असं करू नका. आम्ही तुम्हाला मागच सांगितलं की तुम्ही जर समजा अभ्यास केला इंटरेस्ट जर घेतला तर आम्हाला इंटरेस्ट येईल. त्याच कारणामुळं
आपण हे 15 दिवस बंद ठेवले होते व्हिडिओ लेक्चर. असं वाटलं होतं की सप्टेंबरमध्ये सुरू होईल, पण ते अजून काही सुरू झालेलं नाही आणि अजून एक 15 दिवस सुरू होईल की नाही त्याची काही शक्यता सांगता येत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण पुन्हा एकदा व्हिडिओ जे आहे ते रेग्युलर सुरू करणार आहोत. ठीक आहे, तर याच्यात काही प्रॉब्लेम नसेल अशी अपेक्षा आहे. तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा एक 2 ते 3 मिनिटामध्ये रिवाइज करून सांगतोय. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आपण पाहतोय किंवा थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. याच्यामध्ये काय केलं आपण, एक लॅमिनार बॉडी घेतली. तर लॅमिनार तर पहा, लॅमिनार म्हणजे काय, 2D बॉडीज. ठीक आहे, जसं की तुम्हाला मी सांगितलंय, आता हा जो पेपर आहे हा 2D आहे, म्हणजे याला एक्सप्लेन करण्यासाठी, डिफाइन करण्यासाठी हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस, याला आपण एक्स म्हणलं, समजा याला वाय म्हणलं, त्या दोनच ऍक्सिसची गरज पडते म्हणून हे 2D. आता दुसरं समजा आपण एखादा बॉक्स जर काढला समजा असा, तर 3D बॉडी राहील. म्हणजे याला डिफाइन करण्यासाठी x, y आणि z या तिन्ही ऍक्सिसची गरज लागते. ठीक आहे, तर पहा पुन्हा एकदा सांगतो मी, जे आपला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आहे तो फक्त आपल्याला 2D बॉडीसाठी किंवा लॅमिनार बॉडीसाठीच अप्लाय करता येऊ शकतो. ठीक आहे, आणि जो आपला पॅरलल ऍक्सिस थेरम आहे तो 2D साठी आणि 3D साठी दोन्ही बॉडीसाठी अप्लाय करता येतो. ठीक आहे, तर पहा तुम्हाला समजलं असेल, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम हा फक्त लॅमिनार बॉडीसाठी आहे. तर आपण इथं एक अशी लॅमिनार बॉडी घेतलेली बघा, इरेग्युलर शेपची. ठीक आहे, ज्यामध्ये ती बॉडी तिन्ही ऍक्सिस भोवती फिरू शकते. ठीक आहे, अशी आपण लॅमिनार बॉडी घेतलेली. आता याच्यामध्ये बघा एक्स आणि वाय जे आहेत ते एकाच प्लेन मध्ये आहे. ठीक आहे, तिसरा जो ऍक्सिस आहे जेड ऍक्सिस, तो मात्र त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, आणि तिन्ही ऍक्सिस एक्स वाय झेड हे एकमेकांना इंटरसेक्ट होतात पॉइंट ओ मध्ये. ठीक आहे, आता आपल्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम जो आहे तो प्रूव्ह करायचा आहे. त्यासाठी आपण एक स्मॉल एलिमेंट घेतला त्या बॉडीचा डीएम, जो की पी पॉइंटला लोकेट झाला आहे. ठीक आहे, नंतर आपण काही कन्स्ट्रक्शन केलं याच्यामध्ये, ओपी जॉईन केलं, नंतर पीएम आणि पीएन हे दोन परपेंडिक्युलर काढले आहेत एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय केलं आपण, हे जे आहे आता हे एक्स ऍक्सिस असतं, इथून इथपर्यंत डिस्टन्स जे आहे ते आपण एक्स गृहीत धरलं, इथून इथपर्यंत डिस्टन्स जे आहे ते वाय गृहीत धरलं. ठीक आहे, जसं की सांगितलं तुम्हाला मी, आपण ज्यावेळेस आलेख वगैरे काढतो त्यावेळेस मी एक्स वाय असं त्याला म्हणत असतो. त्यानंतर काय केलं आपण, परपेंडिक्युलर डिस्टन्सेस त्याचे पॉइंट पी चे कशापासून, एक्स ऍक्सिस पासून, वाय ऍक्सिस पासून, झेड ऍक्सिस पासून. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कशामुळे लागतात आपल्याला, कारण आपली डेफिनेशन जी आहे तुम्हाला जस्ट मी सांगितली मोमेंट ऑफ इनर्शियाची, मॅथमॅटिकल डेफिनेशन मध्ये सांगतो आपण, कुठल्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा त्या बॉडीचं मास आणि जे पार्टिकल आहे किंवा डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशनचा स्क्वेअर जो असतो तो स्क्वेअर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, ह्या दोन्हीचं प्रोडक्ट असतं. म्हणून आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स लागते, म्हणून आपण इथं परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स वाय आणि झेड चे काढले. पहिलं पहा, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते एक्स आहे, ओ एन. ठीक आहे, ओ एन इज इक्वल टू एम पी. आता एम पी हे परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं ना, ओ एम पी हे परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं एक्स ऍक्सिसला. तसंच आता वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठलं आहे, हे एन पी हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, आणि झेडला हे ओ पी हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. हे आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स लिहिले. नंतर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स ऍक्सिसचा काढला फॉर्म्युलानुसार. ठीक आहे,
परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू ते एलिमेंटचा मास. हे इंटिग्रेशन कशामुळे घेतलंय तर तुम्हाला सांगितलं फक्त आपल्याला एलिमेंट डीएम साठी नाही काढायचं, तर पूर्ण बॉडीसाठी काढायचं. ठीक आहे, म्हणून आपण इथं इंटिग्रेशन घेतलं. याला तुम्हाला राईट केलंय एमपी ला आपण y लिहितो y² इंटू dm. तसंच परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि ते एलिमेंट dm हे घेऊन हे बाकीचे चालते किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया काय. नंतर काय केलं, हा ट्रायंगल आहे बघा ONP. हा ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून आपण पायथागोरसच्या थेरम नुसार r² किंवा OP² इज इक्वल टू ON² प्लस NP². नंतर OP माहिती तुम्हाला काय, OP r². ठीक आहे, नंतर ON y² आणि NP x² या फिगर मध्ये तुम्ही पाहू शकता. नंतर या इक्वेशनला आपण dm ने मल्टिप्लाय केल्यानंतर इंटिग्रेशन घेतलं तर ते आपल्याला हे आलं. आता हे जे r² इंटू dm आणि त्याचे इंटिग्रेशन हे काय yz. नंतर हे ix आणि iy, हे iz इज इक्वल टू ix प्लस iy. हे झालं मॅथमॅटिकल इक्वेशन काय याचं, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टेटमेंट सांगितलंय पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनार बॉडी अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन is equal to the sum of moment of inertia about two mutually perpendicular axes in its plane. Okay, this is the statement of perpendicular axis theorem. तर पुन्हा एकदा मी सांगते, हे व्यवस्थित तुम्ही आजच प्रिपेअर करायचे. एका पेज वरती लिहायचे मनानं आणि त्या पेजचा फोटो काढून मला तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचे. तर इथं आपण स्टॉप करूया. ठीक आहे, धन्यवाद.